नमस्कार विद्यार्थी मित्रो, शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी प्राध्यापक SK तुमच्यासाठी बीजगणितातील प्रकरण पहिले म्हणजेच 2 चलातील रेषीय समीकरणे आपण स्टार्ट केलेला आहे आणि मागील 7 लेक्चरमध्ये आपण या प्रकरणातील एकदम 0 पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत परिपूर्ण असा अभ्यास करून सराव संच आपण सोडवत होतो. मागच्या कालच्या लेक्चरला आपण सराव संच 1.2 मधील उदाहरणं सोडवलेली आहेत, पण आज जी काही आपले उदाहरणं बाकी आहेत ती उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत. म्हणजेच आपण कालपर्यंत मागच्या 6 लेक्चरमध्ये जे काही शिकलोय त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन म्हणजे आपण स्वतःला जे आत्मसात केलंय, स्वतःमध्ये जो बदल घडवलाय तो तुम्हाला जाणवलाच असेल, कारण की ह्या बॅचचं नावच आहे 0 to हिरो. तर गणितामध्ये हिरो व्हायचं असेल तर चला माझ्यासोबत आपण स्टार्ट करूया प्रवास. आणि माझ्यासोबत सराव संच 1.2 मधील पुढील उदाहरणे म्हणजे आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरण सोडवण्याची उदाहरणे सोडवून घेणार आहोत. म्हणजे आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरण सोडवण्याचे आपण कालपर्यंत जी उदाहरणं बघितली त्यामधून आपण काय शिकलो? यामधून आपण असं शिकलो की 2 एक सामायिक समीकरण आपल्याला दिलेली असतात आणि त्या समीकरणावरून आपल्याला आलेख पद्धतीनं ती समीकरणे सोडवायची असतात. समीकरण सोडवायचे असतात म्हणजे आपला नेमकं काय करायचं असतं? आपणास समीकरणाची उकल काढायची असते. उकल म्हणजे नेमकं काय? उकल म्हणजेच एक अशी क्रमिक जोडी ज्याने समीकरणाचं समाधान होईल. समीकरणाचं समाधान होईल म्हणजे नेमकं काय? समीकरणाचं समाधान म्हणजे जेव्हा आपण त्या क्रमिक जोडीमधील x आणि y च्या व्हॅल्यू समीकरणामध्ये ठेवू तेव्हा समीकरणामधील दोन्ही बाजू म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू एक समान उत्तर देईल किंवा समान होईल, त्यालाच त्या समीकरणाचे समाधान असं म्हणतात. म्हणजेच जी उकल समीकरणाचं समाधान देते, जेव्हा जी क्रमिक जोडी समीकरणाचं समाधान करते त्या क्रमिक जोडीला उकल असे म्हणतात. आता आपण पुढील उदाहरण बघूया. पुढील 5व्या नंबरचं एक्झाम्पल आपण घेणार आहोत. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक सामायिक समीकरण दिलेले आहे. ते समीकरण असं आहे 3x - 4y = 7. या समीकरणाला आपण समीकरण नंबर 1 असं नामकरण देऊया. तसेच दुसरं समीकरण काय दिलेलं आपल्याला? तुम्ही लेक्चर अटेंड करत असताना बीजगणिताचं पुस्तक, वही, पेन आणि समजलं ना, म्हणजे आपला मेंदू सोबत घेऊनच लेक्चर अटेंड करायचा. म्हणजे तुमची लिंक मी काय बोलतोय हे पण तुम्हाला समजेल, किंवा सराव संचामधील एखादा प्रश्न तुम्हाला जर अवघड जात असेल तर त्यावरून तुम्हाला समजेल की सरांनी कसं सांगितलं होतं, ते लगेच तुम्हाला आठवायला क्लिक होईल. त्यामुळे तुम्ही वही, पेन, बीजगणिताचं पुस्तक सोबत घेऊनच लेक्चरला बसत चला. म्हणजेच तुम्हाला म्हणजे एक प्रवास असतो. म्हणजे आपल्या यशाची सुरुवात फक्त विचाराने होत नाही, तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. प्रयत्नाची पराकाष्ठा करायची म्हणजेच तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत जोडावं लागेल. आणि माझ्यासोबत जोडण्यासाठी मला शिस्त महत्वाची आहे, कारण तुम्ही जे काही अभ्यास कराल त्यातून तुम्हाला हिरो बनवायचे. गणिता विषयामध्ये तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल? सरांनी दिलेले प्रॅक्टिस सेट असतील किंवा सराव संचाची किंवा सोडवून घेतलेली उदाहरणं असतील, तीच उदाहरणं सतत सोडवून आपल्याला आपली जो पाया आहे किंवा आपल्याला उदाहरणं असे तोंडपाठ झाली पाहिजे. आपला सराव करून इतका सराव करायचा. मी सराव करून घेणारच आहे, कारण की मी सराव संचामधील एकही उदाहरण सोडणार नाही की जे की तुमच्याकडून मी सोडवून घेणार नाही. प्रत्येक उदाहरण आणि मागच्या 5 वर्षातील आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये म्हणजे आपली जे बोर्ड एक्झाम असेल यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर मधील प्रत्येक एक उदाहरण आपण सोडवून घेणार आहोत. कारण की आपला शब्द आहे 0 to हिरो. म्हणजेच तुम्हाला गणितामध्ये हिरो बनायचंच असेल तर आपण स्टार्ट करूया आता सराव संच 1.2. चला सराव संच वर्णामध्ये समीकरण असं दिलेलं आहे 3x - 4y = -7. हे समीकरण नंबर 1 दिलेलं आहे. आणि समीकरण नंबर 2 दिलेलं आहे 5x - 2y
इज इक्वल टू 0. आता ही दोन समीकरणं आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचे. जे कोणी नवीन आहेत त्यांनी पण लक्ष द्या, मी एकदम बेसिक पासून सांगत आहे. आता जे दोन समीकरण आहेत त्या समीकरणावरून आपल्याला प्रत्येक समीकरणावरून एक सारणी टेबल बनवायचा आहे. सारणी टेबल असा असेल, हे बघा, सारणी टेबल मध्ये म्हणजे आपल्याला एक टेबल बनवायचा आहे. त्या टेबल मध्ये एक्स वाय म्हणजे ही आपल्या दिलेल्या समीकरणामधील दोन चल असतील. ह्या दोन चलाच्या व्हॅल्यू म्हणजे आपल्याला उकली मिनिमम 4 उकली म्हणजे मिनिमम 4 निर्देशक बिंदू आपल्याला निर्माण करायचे, जे बिंदू की आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करता येतील. त्यामुळे आपल्याला एका चलाची किंमत मिनिमम कन्सिडर करायची. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवून मिळेल आणि मिळालेल्या किमतीवरून जे काही निर्देशक बिंदू किंवा कोऑर्डिनेशन पॉईंट आपल्याला मिळतील ते पॉईंट आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. आता हे बघा, प्रथम आपण काय करूया, एक्स ची किंमत कन्सिडर करूया. तर मी काय करतो, आज एक्स ची किंमत -1 पासून स्टार्ट करतो. एक्स ची किंमत आपण स्टार्ट करूया -1. आता दिलेल्या इक्वेशन मध्ये म्हणजे आपलं समीकरण नंबर 1 काय बघा, 3x - 4y इज इक्वल टू -7. ह्यामध्ये x ची किंमत -1 ठेवू, x च्या जागी -1 ठेवूया, हे -4y ॲज इट इज ठेवूया, हे -7. आता हे -3 - 4y इज इक्वल टू -7 झालेलं आहे. आता हे बघा, -3 जे आहे ह्या साईडला गेल्यानंतर +3 होईल म्हणजे -4y इज इक्वल टू -7 +3 होईल म्हणजे -4y इज इक्वल टू -4 मिळेल आणि y इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय -4 म्हणजेच y ह्या चलाची किंमत आपणास 1 मिळालेली आहे. आता ही मिळालेली किंमत आपण या सारणी टेबल मध्ये ठेवूया. त्यामुळं प्रथम बिंदूसाठी किंवा प्रथम इक्वेशन वरून जी आपल्याला क्रमिक जोडी मिळालेली आहे ती आहे -1, 1. अशाच तऱ्हेने अजून 3 आपल्याला क्रमिक जोडी मिळवायच्या, त्या की आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करता येईल. आपण आता नेक्स्ट व्हॅल्यू कन्सिडर करूया. आता बघा, आपण -1 एक्स या चलाची किंमत कन्सिडर केली होती. आता आपण काय करूया, एक्स या चलाची किंमत कन्सिडर करताना मिनिमम कन्सिडर असावी किंवा आपण तुम्ही म्हणाल सर एक्स या चलाची किंमत 5 ठेवा, 10 ठेवा, असं नाही. आपल्या आलेख पेपरवरती पण प्लॉट करता आली पाहिजे आणि दिलेल्या इक्वेशन वरून दुसऱ्या चलाची पण किंमत अपूर्णांकात वगैरे नाही आली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता बघूया, आपण काय करूया, एक्स ची किंमत 3 ठेवूया. त्याला ठेवून बघू आपण काय होतंय. आता 3x - 4y इज इक्वल टू -7 हे आपलं इक्वेशन आहे. आता बघा, एक्स ची किंमत 3 ठेवली आपण म्हणजे एक्सच्या जागी 3 ठेवलं, एक्सच्या जागी 3 ठेवला असता आपल्याला y या चलाची किंमत काय मिळते ते बघूया. हे बघा, 3 त्रिक 9 -4y इज इक्वल टू -7 -4y इज इक्वल टू -7 आणि हे +9 या साईडला गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे -4y इज इक्वल टू 9 7 -16 होईल आणि मायनस y इज इक्वल टू घ्या डायरेक्ट -16 बाय -4 म्हणजे 4 चौक 16, मायनस मायनस कट होऊन जाईल आणि y या चलाची किंमत आपल्याला 4 मिळेल. आता 4 पण एवढी काय मोठी संख्या नाही की आपण आलेख पेपरवरती प्लॉट करू शकतो, त्यामुळं राहू देऊ ही. आता हे बघा, आता ही क्रमिक जोडी काय बनेल, 3,4. म्हणजेच समीकरणामध्ये एका चलाची किंमत आपण कन्सिडर करायची जी की मिनिमम असावी, त्यावरून दुसऱ्या चलाची किंमत आपण मिळवायची आणि क्रमिक समीकरणाची उकल किंवा XY कोऑर्डिनेशन पॉइंट्स किंवा निर्देशक बिंदू आपण मिळवायचे. आता बघा, 2 मिळालेत, अजून 2 मिळवून घेऊया म्हणजे प्रोसिजर सेम. आता आपण कन्सिडर करूया बघा, x या चलाची किंमत 7 कन्सिडर करूया, 7. आता x या चलाची किंमत 7 कन्सिडर करूया म्हणजे आपल्याला समजेल की y या चलाची किंमत कशी काढायची. आता कशी काढायची मी तुम्हाला सांगितलंय. हे इक्वेशन बघा, आपलं इक्वेशन काय आहे, 3x - 4y इज इक्वल टू -7. तर x च्या जागी 7 ठेवूया, 7 - 4y इज इक्वल टू -7. आता बघा, 7 त्रिक 21 -4y इज इक्वल टू -7 -4y इज इक्वल टू -7 -21 -4y आणि -7 आणि -21 म्हणजे आपल्याला -28 भेटन. आता
y इज इक्वल टू -28 डिवायडेड बाय -4, मायनस मायनस कॅन्सल होईल आणि y ची किंमत आपल्याला परत 7 मिळेल, किंवा 4 1 चा 4, 4 7 चा 28, म्हणजे y या चलाची किंमत 7 मिळेल. x ची आणि y ची किंमत आपल्याला सेम मिळालेली आहे. आता आपण इथं क्रमिक जोडी लिहून घेऊया 7,7. अशाच तऱ्हेने चौथ्या बिंदूसाठी सुद्धा आपण कोऑर्डिनेशन पॉइंट काढून घेऊया. म्हणजेच आपल्याला आता पण एका चलाची किंमत कन्सिडर करायची. समजा आता आपण -1 कन्सिडर केली, 3 कन्सिडर केली, 7 कन्सिडर केली, तर चला आपण काय करूया आता -5 कन्सिडर करूया. -5. आता x या चलाची किंमत, आता इक्वेशन काय आपलं बघा, 3x - 4y इज इक्वल टू -7. आता बघा 3x च्या जागी तुम्ही -5 ठेवा, -4y इज इक्वल टू -7. आता 5 3 15, -15 - 4y इज इक्वल टू -7, -4y इज इक्वल टू -7 प्लस -15 या साईडला गेल्यावर +15 होईल, आणि -4y इज इक्वल टू -8 येईल, आणि y इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय -4, ए मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आणि 4 1 चा 4, 4 2 चा 8, म्हणजे y या चलाची किंमत आपल्याला 2 मिळेल. y या चलाची किंमत 2 मिळेल. अशा तऱ्हेने -5 आणि 2 दोन्ही आपल्याला चलाच्या किमती मिळालेल्या आहेत, आणि एक क्रमिक जोडी आपल्याला मिळालेली आहे. समीकरण नंबर 1 साठी हा सारणी टेबल आपण ऑब्टेन करून घेतलेला आहे. आता बघा हे जे पॉइंट मिळालेले आहेत ते आपण सारणी टेबल म्हणजे आपल्या आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. आलेख पेपर बघा, आलेख पेपरवरती प्रथम x अक्ष असेल, हा y अक्ष असेल. हा बघा, हा असेल आपला आलेख पेपर. आलेख पेपरवरती आपण हा x आणि y आपण प्लॉट करून घेतलेले. आता आलेख पेपरवरती हे जे पॉइंट आपण मिळवलेले आहेत हे पॉइंट प्लॉट करून घेऊया. आता बघा प्रथम पॉइंट कोणता आहे, -1,1, म्हणजे प्रथम क्रमिक जोडी -1,1. आता x अक्षावरती -1 पाहिजे आणि y अक्षावर 1 पाहिजे, म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल. त्याला नाव देऊया आपण -1,1. दुसरा पॉइंट बघा 3 आणि 4, म्हणजेच x अक्षावरती आपल्याला 3 बघायचंय आणि y अक्षावरती 4 बघायचं, म्हणजे हा पॉइंट आपल्याला इथे मिळेल. आलेख पेपरवरती एकदम ऍक्युरेट लाइनिंग मध्ये येईल, कारण की इथं आलेख पेपर नाही किंवा आपण एकदम असं पॉइंट टू पॉइंट मोजून घेतलेलं नाही, त्यामुळं लाईन थोडी इकडे तिकडे होऊ शकते. हे बघा आता थर्ड जोडी बघूया 7,7. आता x अक्षावर 7 पाहिजे आणि y अक्षावर पण 7 पाहिजे. हे बघा 7,7. 3 बिंदू आपण प्लॉट करून घेतलेले आहेत. चौथा बिंदू बघा -5,2, x अक्षावर -5 आणि y अक्षावर 2, हा पॉइंट इथे येईल -5,2. आता ह्या चारही बिंदू मधून जाणारी एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची. बघा ह्या चारही बिंदू मधून जाणारी आपण रेषा ड्रॉ केलेली आहे. ह्या रेषेचं इक्वेशन असेल 3x - 4y इज इक्वल टू -7. इथे लिहून घ्यायचं आपण. आता बघा ह्या समीकरणावरून आपण दोन चलाच्या किमती काढून 4 क्रमिक जोडी म्हणजेच निर्देशक बिंदू पॉइंट करून आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेतले. आता नेक्स्ट समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2 साठी सेम प्रोसेस करायची. सेम प्रोसेस म्हणजे काय करायचं आपल्याला, सेम प्रोसेस म्हणजे दिलेल्या समीकरणावरून आपल्याला 4 अशा क्रमिक जोडी काढायच्यात की त्या जोडी त्या समीकरणाच्या उकली असतील आणि निर्देशक बिंदू सुद्धा असतील. ते निर्देशक बिंदू आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करायचे. आता बघूया आपण समीकरण नंबर 2 काय, 5x - 2y. 5x - 2y. आता बघा 5x - 2y म्हणजेच आता ह्यासाठी आपण एका चलाची किंमत कन्सिडर करायची आणि दुसऱ्या चलाच्या किमती ऑब्टेन करायच्या. काही अवघड नाही, फक्त आपण कन्सिडर केलेली किंमत
समीकरणामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत कन्सिडर करायची. मग कन्सिडर करताना हा विचार करायचा का मिनिमम किंमत असावी. हे मी परत परत का रिपीट करतोय, कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या ऐकून ऐकून अशी कानावर पडून झाली पाहिजे. सारणी सुरू केली, चलाची किंमत मिनिमम असावी, कारण की आपल्याला प्लॉट करायची. अजून त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपली जर उकल चुकली तर आपली सारणी म्हणजे आलेख टेबलवरती जी लाईन ड्रॉ होणार आहे ती स्ट्रेट लाईन येणार नाही. म्हणजे स्ट्रेट लाईन जर आपली येत नसेल तर आपली उकल चुकली, हे विद्यार्थ्यांना ग्राह्य धरायचंय. त्यामुळं पॉईंट घेताना पण असे कन्सिडर करायचे की ज्यावेळेस दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला फ्रॅक्शन मध्ये पण आली नाही पाहिजे. त्यामुळं विचार करूनच पॉईंट घ्यायचे. म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे बघा 5/2, 3/2 असे आले तर आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करणं अवघड जाते. चला आता आपण दिलेल्या समीकरणावरून बघा, समजा आपण 5x - 2y = 0 यामध्ये x या चलाची किंमत 0 कन्सिडर करूया. म्हणजे 5x - 2y = 0. 5 च्या x च्या जागी 0 ठेवूया. -2y = 0. -2y = 0. म्हणजेच आपल्याला y या चलाची किंमत सुद्धा 0 मिळालेली आहे. म्हणजे एक क्रमिक जोडी किंवा एक प्रथम बिंदूचे निर्देशक पॉईंट 0,0 आपल्याला मिळालेले आहेत. आता त्याच पद्धतीने आपण अजून 3 पॉईंट काढून घेऊया. समजा आता आपण काय कन्सिडर करूया, x या चलाची किंमत 2 कन्सिडर करूया. x या चलाची किंमत 2 कन्सिडर करूया. आता y या चलाची किंमत काय मिळते आपण बघूया. इक्वेशन काय आपल्याला 5x - 2y = 0. x च्या जागी 2 ठेवायचे, काय जास्त बुद्धी लावायची नाही, x च्या जागी 2 ठेवायचे, कारण आपण 2 कन्सिडर केले. 5 × 2 = 10 -2y = 0. -2y = -10. म्हणजेच y = -10 डिवायडेड बाय -2. मायनस मायनस कट होईल, बेक बे बे 5 y या चलाची किंमत आपल्याला 5 मिळालेली आहे. म्हणजे जेव्हा आपण x चलाची किंमत कन्सिडर केली होती 2, y चलाची किंमत 5 मिळाली आहे. अशा तऱ्हेने आपल्याला दुसरी क्रमिक जोडी 2,5 मिळालेली आहे. आता तिसरी क्रमिक जोडी आपण काढून घेऊया. 4 कन्सिडर करूया आपण. 4 कन्सिडर करू म्हणजेच आपल्याला समजा आपण इथं इक्वेशन नंबर 2 मध्ये x या जागी 4 ठेवूया. आता बघा, x या जागी 4 ठेवायचं म्हणजे x चलाच्या जागी 4 ठेवायचं. हे 4 इथं ठेवलं असता y या चलाची किंमत आपल्याला मिळेल. बघा, 5 × 20 -2y = 0. -2y = -20 झालं. आणि y = -20 भागिले -2. -20 y मिळालेला आहे आपल्याला. मायनस मायनस कट होईल, y = 10 मिळालेला. आता y = 10 आपण इथं ठेवून घेऊया. म्हणजे आपल्याला तिसरी क्रमिक जोडी 4,10 मिळालेली आहे. समजलं? आता हे बघा, 3 बिंदू आपण मिळवलेले आहेत. यामध्ये काहीच अवघड नाही, प्रोसिजर सेम आहे. फक्त आपल्याला आलेख पेपरवर एक्झामिनरला दाखवणं गरजेचं आहे की आलेख पद्धतीनं उकल कशी येते. म्हणजे एक सामायिक आपण जे एलिमिनेशनची पद्धत आहे त्या पद्धतीनं पण आन्सर सेमच येतं, पण एक्झामिनरला आलेख पद्धतीनं आन्सर हवा आहे, म्हणून आपल्याला हे बिंदू काढून घ्यायचे. आता हे बघा, नेक्स्ट व्हॅल्यू आपण x ची कन्सिडर करू किंवा y ची कन्सिडर करू. आता काय करूया बघा, y ची आपण कन्सिडर करूया. समजा y ची आपण कन्सिडर करू -5 कन्सिडर करायची, काय फरक पडत नाही. त्यावेळेस आपल्याला x च्या चलनाची किंमत काढता येते. हे बघा, 5x - 2y = 0. आता 5x -2 आणि -5, 5x = -10, 5x -10, x -10/5, x -2. अशा तऱ्हेने आपण जेव्हा y चलाची किंमत कन्सिडर केली होती, x या चलाची किंमत -2 आपणास मिळालेली आहे. आता हे बघा, आता एकदम व्यवस्थित पॉइंट प्लॉट करून घ्यायचे आहेत. हे बघा, कसे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे आहेत. फर्स्ट पॉइंट मिळालेला आपला 0,0 म्हणजे दोन्ही अक्षाच्या सेंटरवरती हा पॉइंट असेल. दुसरा पॉइंट आहे 2,5 म्हणजे x अक्षावरती 2 आणि y अक्षावर 5 बघायचं आहे. x अक्षावर 2 आणि y अक्षावर 5 म्हणजे इथे हा पॉइंट मिळाला. ह्याला आपण
नामकरण करूया 2,5. 2,5. आता हे बघा तिसरा पॉइंट काय किंवा तिसऱ्या बिंदूचे निर्देशक बिंदू काय आहेत 4,10. आता एक्स अक्षावरती 4 बघायचंय आणि वाय अक्षावरती 10. म्हणजेच हे बघा हा पॉइंट तुम्हाला इथं मिळेल 4,10. आता 3 पॉइंट आपले प्लॉट झालेले आहेत. आता चौथा पॉइंट काय -2,5. म्हणजेच एक्स अक्षावरती -2 आणि वाय अक्षावरती 5. म्हणजेच हा पॉइंट आपल्याला एक्स अक्षावरती -2 आणि वाय अक्षावर 5. -2 सॉरी -2 -5 आलेला आहे. म्हणजेच हा पॉइंट आपल्याला इथे मिळेल -2 -5. आता हे बघा आता ह्या चारही मधून आपल्याला लाईन ड्रॉ करायची म्हणजे आपल्याला दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. हे बघा आता इथून आपण डायरेक्ट जाऊया सेंटरवरती. सेंटरवरनं ह्या पॉइंटवर, ह्या पॉइंटवरनं ह्या पॉइंटवर, म्हणजे हे दोन्ही सेकंड इक्वेशन साठी सुद्धा आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता हे बघा ह्या इक्वेशनचं आपण लाईनचं इक्वेशन इथे घेऊया, लिहून घेऊया 5x - 2y = 0. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये दोन जे आपण ग्राफ चला आता आवाज येतो सर्वांना, येत असेल तर कमेंट मध्ये यस का टाईप करा म्हणजे मला तुमचं चला आता आवाज क्लिअर आहे. आता समीकरण 2 साठी सुद्धा आपण जे क्रमिक जोड्या मिळवलेल्या आहेत आणि त्या क्रमिक जोड्यावरून आपण हा लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आता ह्या दोन इक्वेशनच्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून ज्या दोन लाईन आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहेत त्या दोन लाईन ड्रॉ केलेल्या लाईन कुठे छेदतात एकमेकांना, त्या छेदतात इथे. आता ह्या छेदन बिंदूचे कोऑर्डिनेशन पॉइंट काय आहेत 1, हे बघा एक्स अक्षावर 1 आणि वाय अक्षावर 2च्या आणि 3च्या मध्ये म्हणजे 2.5. म्हणजेच ह्या दोन एकसामायिक समीकरणाची उकल x, y = 1, 2.5 ही आहे. आता आलेख पद्धतीने आपल्याला मिळालेली ही उकल आहे, ही उकल मिळाली. तर आपण काय करूया, एक सामायिक जी समीकरण दिलेली आहेत इलिमिनेशन मेथड म्हणजे चलाचा लोप करून जी आपण एक सामायिक समीकरण सोडवतो त्या पद्धतीने सुद्धा आपले उत्तर हेच येते का आपण क्रॉस व्हेरीफाय करूया. म्हणजेच आपल्याला एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्नाची सराव होऊन जाईल. चला आपण चलाचा लोप करण्याची जी मेथड आपल्याकडे आहे एलिमिनेशन मेथड, त्या मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सोडून बघूया. हे बघा आपण चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने सेम मिळते का ते पाहूया. म्हणजे आपल्याला एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्नाचा म्हणजे एकाच उदाहरणामध्ये दोन प्रश्नाचा सराव होऊन जाईल. आता बघा आपण सोडूया. हे समीकरण काय आपलं 3x - 4y = 7 आणि 5x - 2y = 0. आता या दोन्ही इक्वेशन कडे बघितल्यानंतर आपल्याला काय म्हणजे ऑब्झर्वेशन वरून काय समजतंय, y या चलाचा लोप करता येऊ शकतो कारण की इथे y चा सहगुणक आहे -4 आणि इथे y चा सहगुणक आहे -2. आता जेव्हा समीकरण 2 ला आपण 2 ने गुणू तेव्हा इथे पण -4 होईल. म्हणजे कसं होईल 10x - 4y = 0. हे समीकरण तिसरं समीकरण मिळेल. पण ह्या समीकरणामधून समीकरण 1 वजा करू आपण 3x - 4y = 7. आता बघा -7 आता मायनस करताना इथं चिन्ह चेंज होतात, मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर मायनस. आता बघा +4y - 4y कट होऊन जाईल आणि 10 मधून 3 गेले 7x = 7, x = 1. x च्या चलाची किंमत 1 मिळालेली आहे. 1 आहे म्हणजे आपण अर्ध्या उत्तरापर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचलो की आपलं अर्ध उत्तर 100% बरोबर आहे. आता ह्याचप्रमाणे ही किंमत आपण समीकरण नंबर
कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवूया. समजा आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवूया 5x - 2y = 0. आता 5x ची किंमत 1 ठेवली, -2y = 0. 5 - 2y = 0. y = -5 - 2. y = 2.5. म्हणजेच दोन्ही पद्धतीने आपल्याला ह्या दोन इक्वेशनचे उकल किंवा सोल्युशन आपल्याला 1,2.5 मिळालेले. चला आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. नेक्स्ट उदाहरण असेल आपलं, त्यामध्ये 2x - 3y = 4, 3y - x = सुद्धा 4 आहे. हे समीकरण 1 आणि समीकरण नंबर 2 आहे. आता आपण मागच्या उदाहरणामध्ये केल्याप्रमाणे समीकरण 1 साठी सारणी टेबल ड्रॉ करून घेऊया. सारणी टेबल मध्ये मिनिमम 4 क्रमिक जोड्या आपल्याला काढून घ्यायच्यात, x, y, x, y. आता 2x - 3y = 4 या समीकरणासाठी एका चलाची किंमत कन्सिडर करूया. आपण समजा x च्या चलाची किंमत कन्सिडर करायची आणि कन्सिडर केलेली किंमत ह्या इक्वेशन मध्ये ठेवून y या चलाची किंमत मिळवायची. आता समजा आपण 2 कन्सिडर करूया. समजा 2x - 3y = 4 हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. ह्यामध्ये x च्या जागी 2 ठेवूया. हे बघा 2 ची किंमत काय ठरली आपण, x ची 2 ठेवली, -3y = 4. 4 - 3y = 4. -3y = 4 - 4 म्हणजेच -3y = 0. y या चलाची किंमत आपणास 0 मिळालेली आहे. म्हणून जेव्हा आपण x कन्सिडर 2 केलं होतं तेव्हा y ची किंमत 0 मिळालेली आहे. 2,0 ही प्रथम बिंदूचे आपल्याला निर्देशक पॉईंट मिळालेले आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया. आता आपण 2 कन्सिडर केली होती. आपण काय करूया, आता x या चलाची किंमत 2 कन्सिडर केली होती. आता y या चलाची किंमत 2 कन्सिडर करू. नेक्स्ट पॉईंट मिळवण्यासाठी बघा, y या चलाची किंमत 2x - 3y = 4. y च्या जागी आपण आता 2 ठेवूया. म्हणजेच 2x = -6. 2x = 4 + 6. 2x = 10. x = 10 / 2. x आपणास मिळालेला आहे 5. म्हणजे जेव्हा आपण y चलाची किंमत 2 कन्सिडर करतो तेव्हा x आपल्याला 5 मिळालेला आहे आणि दुसरी क्रमिक जोडलेली 5,2 मिळालेली आहे. अशा तऱ्हेने आपण आता x चलाची किंमत कन्सिडर करूया. तिसऱ्या जोडीसाठी आपण मिनिमम कन्सिडर करायची. आपण करूया -1. आता x या चलाची किंमत -1 कन्सिडर केली असता दिलेल्या इक्वेशन मध्ये लगेच ठेवून घ्यायचं. काय आपण कन्सिडर केले, -1. चला x च्या जागी आपण -1 कन्सिडर करूया. x च्या जागी -1 ठेवलं म्हणजे -2 - 3y = 4. आता हे -2 या साईडला गेलं +2 होईल. म्हणजेच -3y = 6 होईल आणि y = 6 / -3. y तुम्हाला मिळेल -2. म्हणजे जेव्हा आपण -1 कन्सिडर करतो x ची किंमत तेव्हा y ची किंमत -2 भेटते. अशा तऱ्हेने आपल्याला 3 निर्देशक बिंदू मिळालेले आहेत. आता चौथा बिंदू मिळवायचा. आता x आणि y या दोन्हीपैकी एका चलाची किंमत कन्सिडर करूया. समजा आपण x चीच कन्सिडर करूया. चला y -4 करूया. -4 करूया म्हणजे आपल्याला समजेल की y या चलाची किंमत काय मिळेल. आता दिलेल्या इक्वेशन मध्ये x च्या जागी -4 ठेवायचे. बघा 2 x च्या जागी -4 -3y = 4 -8 -3y = 4. आता हे -8 ह्या बाजूला गेल्यावर प्लस होईल. -3y = 4 + 8 -3y = 12 -y = 12 भागिले 3. y = 3/4 12 म्हणजे y तुम्हाला मिळेल -4. म्हणजे -4 x चलाची किंमत कन्सिडर केली असता दोन्ही चलाच्या किमती सेम मिळतील, -4 आणि -4. आता मिळालेले आपले चारही निर्देशक बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घ्यायचे. समजा हे आपला x अक्ष आहे, हा तुमचा y अक्ष आहे. यावर पॉइंट प्लॉट करून घेऊया आणि आपला y ऍक्सिस. आता मिळालेले पॉइंट समीकरण 1 साठी आपण जे कोऑर्डिनेशन पॉइंट काढून घेतलेले आहेत ते या आलेख पेपरवरती प्लॉट करून घ्यायचे. पण ते कसे प्लॉट करून घ्यायचे आता हे बघूया. आपलं हे लास्ट एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला माहितीच आहे तरी पण सांगतो. x अक्षावर 2π आणि 0 अक्षावर
वाय अक्षावर 0 पाहिजे, म्हणजे हा पॉईंट इथे येईल 2,0. दुसरा पॉईंट आहे 5,2, एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 2, हा पॉईंट इथे येईल 5,2. तिसरा पॉईंट -1 -2, म्हणजे एक्स अक्षावर -1, वाय अक्षावर -2, हे -2, वाय अक्षावर -2 कुठे आहे? इथे -1 -2. 3 अक्ष पॉईंट आपले प्लॉट करून झालेले आहेत. आता एक्स अक्षावर -4, वाय अक्षावर सुद्धा -4, म्हणजे एक्स अक्ष कुठला आहे आपला? हॉरिझॉन्टल -4 आणि हा -4, म्हणजे हा पॉईंट इथे येईल. आता आलेल्या 4 पॉईंट मधून -4, -4 आणि हा -1 -2, त्या 4 पॉईंट मधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, दिलेल्या लाईन ड्रॉ केलेली 4 पॉईंट मधून गेली, म्हणजे आपल्या उकली बरोबर आहेत. आता हे इक्वेशन काय होतं आपलं? 2x - 3y = 4. सेम प्रोसिजर आपल्याला आता सेकंड इक्वेशन साठी करून घ्यायची आपल्या, म्हणजे सेकंड इक्वेशन साठी आपल्याला अशाच पद्धतीने 4 निर्देशक बिंदू किंवा कोऑर्डिनेशन पॉईंट आपल्याला एका चलाची किंमत कन्सिडर करून दुसऱ्या चलासाठी किंमत काढून क्रमिक जोड्या ऑब्टेन करायच्यात. म्हणजे हे बघा, हे दुसऱ्या इक्वेशन साठी म्हणजे 3x 3y - x = 4 ह्या इक्वेशन साठी हा असेल सारणी टेबल. त्यामध्ये आपल्याला 4 क्रमिक जोड्या ऑब्टेन करायच्यात. हा x, हा y आणि हा x, y ही क्रमिक जोडी. आता बघा, कन्सिडर करताना प्रत्येक एक्स वाय या दोन्हीपैकी कुठल्याही चलाची किंमत तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यावरूनच तुम्हाला म्हणजे एका चलाची किंमत कन्सिडर केली असता दुसऱ्या चलाची किंमत काढता येईल. आता सांग, आपण कन्सिडर करूया एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी एका चलाची कन्सिडर करायची. तुम्ही सांगा कुठल्या चलाची किंमत कन्सिडर करायची? एक्स ची करायची की वाय ची करायची? तुम्ही सांगा, कमेंट मध्ये मेन्शन करा. म्हणजे कुठल्या चलाची किंमत प्रथमतः कन्सिडर करायची, ती की किंमत मिनिमम असावी. बघा, चला तुम्ही सांगा. चला आपल्या मनामध्ये आपण काय करूया, एक्स या चलाची किंमत आपण -4 कन्सिडर करूया. आता -4 कन्सिडर केली असता वाय या चलाची किंमत काढून घ्यायची. मग इक्वेशन काय आपलं? 3y - x = 4 आहे. 3y x ची किंमत आपण -4 कन्सिडर केली आहे. बघा, 3y - 3y + 4 = 4 होईल. म्हणजे 3y = 4 - 4 होईल. 3y = 0. म्हणजे अशा तऱ्हेने जेव्हा आपण y x या चलाची किंमत -4 कन्सिडर केली होती, तेव्हा y या चलाची किंमत आपणास 0 मिळालेली आहे. म्हणजेच क्रमिक जोडी पहिली आपल्याला -4, 0 मिळालेली. म्हणजे प्रोसेस तुम्हाला माहितच आहे. आता समजा दुसरा आपल्याला निर्देशक बिंदू ऑब्टेन करायचे, त्यासाठी तुम्ही एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी एका चलाची किंमत कन्सिडर करायची तुमच्या मनानं, जी की मिनिमम असावी. समजा आपण कन्सिडर केली आहे. आता y या चलाची किंमत 1 कन्सिडर केल्यानंतर इक्वेशन काय आपलं? 3y - x = 4. आता y च्या जागी आपण काय करूया? 1 ठेवून घेऊया. म्हणजेच x ची किंमत मिळेल x = हे +3 इकडे गेल्यानंतर -3 होईल. म्हणजे -x = 1, x = तुम्हाला मिळालेला आहे -1. म्हणजे जेव्हा y चलाची किंमत आपण x1 कन्सिडर करतो, तेव्हा x चलाची किंमत -1 मिळालेली आहे. म्हणजे क्रमिक जोडी काय झाली? -1, 1. आता तिसऱ्या निर्देशक बिंदूसाठी बघूया. आपण तिसरे निर्देशक बिंदू मिळवायचे म्हणजेच दोन्हीपैकी एका चलाची किंमत आपल्या मनानं कन्सिडर करायची. आता समजा आपण इथे x ची कन्सिडर केली होती, इथे y ची कन्सिडर केली होती. आता x ची आपण इथे 2 कन्सिडर करू. आता x या चलाची किंमत 2 कन्सिडर केलेली आहे. आता इक्वेशन बघायचं. इक्वेशन लक्षपूर्वक बघा. इथं 3y आहे पहिल्यांदा, म्हणून 3y सॉरी 3y - 2 = 4 झालं. 3y = हे -2 ह्या बाजूला गेल्यानंतर +2 होईल. म्हणजे 3y = 4 + 2 6 आणि y = 6 / 3. म्हणजेच y = तुम्हाला 2 मिळेल. म्हणजे जेव्हा x ची किंमत 2 कन्सिडर केली होती, तेव्हा y ची सुद्धा किंमत आपणास 2 हीच मिळेल. म्हणजेच तिसरी क्रमिक जोडी किंवा तिसरे XY बिंदूचे कोऑर्डिनेशन पॉईंट 2,2 झालेले आहेत. आता बघा, 3 बिंदू आपण किंवा 3 बिंदूचे कोऑर्डिनेशन पॉईंट निर्देशक बिंदू आपण मिळवलेले आहेत. आता आपण काय करूया? चौथ्या पण बिंदूचे कोऑर्डिनेशन पॉईंट
काढून घेऊया, म्हणजे आपल्याला लाईन प्लॉट करणं सोपं जाईल. समजा आता आपण इथं 3 ठेवूया, y ची किंमत 3 कन्सिडर करूया. आता y ची किंमत 3 कन्सिडर करूया, म्हणजे इक्वेशन काय आपलं 3y - x = 4. y च्या जागी 3 ठेवूया, म्हणजे 9 - x = 4, -x = 4 - 9, -x = -5, म्हणजे x या चलाची किंमत तुम्हाला 5 मिळालेली आहे. म्हणजे आपण 5 ठेवून घेऊया, म्हणजे चौथी क्रमिक जोडी काय मिळालेली आपल्याला 5,3. आता मिळालेल्या चारही क्रमिक जोड्या म्हणजे हे पॉइंट आपण काय करूया, आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. आता पहिली जोडी काय -4, 0, म्हणजे आता x अक्षावर -4 बघायचंय आणि y अक्षावर 0. तर x अक्षावर -4 आणि y अक्षावर 0, हा पॉइंट इथे येईल -4, 0. दुसरा -1 x अक्षावर आणि y अक्षावर +1, x अक्षावर -1, y अक्षावर +1, म्हणजे हा पॉइंट इथे येईल. नामकरण बी करून घेऊया आपण -1, 1. तिसरा 2, 2 आहे, म्हणजे +2 आणि -2, 2, 2 आहे, हा तिसरा बिंदू. चौथा काय आपला 5, 3, म्हणजे 5 आणि 3, हे बघा 5, 3, हा इथे येईल. आता चारही बिंदूतून जाणारी लाईन ड्रॉ करून घेऊया. कोण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ह्या लाईनचे इक्वेशन काय आहे 3y - x = 4. आता ह्या दोन्ही लाईन कुठे छेदल्यात, इथे छेदल्यात. या पॉइंटचे निर्देशक बिंदू काढून घेऊया. आता ह्या पॉइंटचे निर्देशक बिंदू आपण काढून घ्यायचे. छेदन बिंदू काय आहेत 8,4. म्हणजेच दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल 8,4 आलेख पद्धतीने आपणास मिळालेली आहे. 8,4 x, y = 8,4 ही उकल मिळाली. म्हणजेच आलेख पद्धतीनं आपल्याला त्या समीकरणाला अशा पद्धतीने सोडवतो. अशा तऱ्हेने आपण सराव संच 1.2 पूर्णपणे संपवलेला आहे आणि प्रत्येक उदाहरणाचं एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल, आता तुम्ही घरी परत काय करायचंय, हा लेक्चर संपल्यानंतर प्रत्येक उदाहरण सराव संच मधलं उदाहरण घ्यायचंय, स्वतः सोडवा येते का नाही बघायचंय. 1 वेळेस 2 वेळेस, म्हणजे आपण कुठं चुकतोय तुम्हाला येणार ही तर माझी गॅरंटी आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्याचा आयक्यू लेवल समान नसतो, प्रत्येक विद्यार्थ्याचा आयक्यू डिफरंट असतो. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आलीच तर तुम्ही उदाहरण संग्रह सोडवता सराव संच सोडवून जर अडचण आली तर आपण व्हिडिओमध्ये प्लेबॅक करायचा, व्हिडिओ बॅक जायचंय, ते उदाहरण कुठं आहे बघायचं आणि ते उदाहरण सोडवायचंय, म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. म्हणजेच तरीही सुद्धा तुम्हाला समजलं नाही तर आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला मी तुमच्या शंकेचं निरसन करणार आहे. म्हणजे तुम्हाला शंका ठेवून आपल्याला पुढे जायचं नाही. तुम्ही प्रत्येक उदाहरणामध्ये 0 to हिरो झालाच पाहिजे, म्हणजे तुम्हाला उदाहरण आलंच पाहिजे, आपला शब्द आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, प्रत्येक उदाहरण सराव संच उदाहरण घ्यायचं, स्वतः सोडवायचं. जर नाही आलं तर व्हिडिओमध्ये बघायचं. तरीही नाही आलं तर आपला एक पर्याय, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या बॉक्समध्ये लिंक मध्ये जायचंय, टेलिग्राम ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या शंका टाकायची. सर मला हे समजलं नाही, उदाहरण क्रमांक हे ह्या सराव संच मधलं हे उदाहरण समजलं नाही, म्हणजे मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. म्हणजे तुमच्या शंकाचं निरसन करणार म्हणजे करणार. तुम्हाला एखादा डाऊट ठेवून आपल्याला पुढे जायचंच नाही, कारण की शब्द आहे, गणित विषयात 100 पैकी 100 मार्क प्रत्येकाला आपल्या बॅच मधील विद्यार्थ्याला मिळालेच पाहिजेत. तुम्हाला मी जसा शब्द दिलाय, तर तुम्हाला आपले व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमचे काय मित्र नातेवाईक यामधील कोण 10वी बोर्डात किंवा आपल्या 10वी इयत्तेत शिकत असेल तर त्यांसाठी आपली लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रिप्शन वाढवा. तुमच्या बरोबरच तुमच्या नातेवाईकांचे जे म्हणजे तुमचे वर्गातील मित्र आहेत त्यांचा पण गणितामध्ये पाया भक्कम होईल आणि गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ह्याच बरोबर भूमितीमध्ये सुद्धा गोडके मॅडम भूमिती एकदम असं डाऊन टू अर्थ 0 लेवलला जाऊन तुम्हाला एकदम असं समोर बसवून शिकवतात. त्यामुळं भूमितीमध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे आहेत. चला थांबूया, धन्यवाद.